नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न इंग्लिश फ्रॉम होम. आज आपण इंग्रजी या भाषेमधील आर्टिकल्स म्हणजेच उपपदे यांचा अभ्यास करणार आहोत. आर्टिकल्स म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा, या सर्वांचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. व्हॉट आर आर्टिकल्स? आर्टिकल्स म्हणजे नक्की काय, उपपदे म्हणजे काय? तर आर्टिकल्स आर वर्ड्स दॅट डिफाईन अ नाउन ॲज स्पेसिफिक ऑर अनस्पेसिफिक. आर्टिकल्स उपपदे म्हणजे असे शब्द जे नाम निश्चित किंवा अनिश्चित आहे हे ठरवतात. उदाहरणार्थ, प्लीज हँड मी अ बुक. In this sentence, a is an indefinite article. अनिश्चित असं हे उपपद आहे. दुसरं वाक्य, after the long day, the cup of tea tasted particularly good. In this sentence, the article is used and that is definite article. We are going to see what are the types of the articles. So in English language, there are two types of articles, definite and indefinite articles. Let's discuss them now in more detail. First of all, we are going to see definite, indefinite articles, a and an. Indefinite म्हणजे अनिश्चित असणारी आर्टिकल्स किंवा उपपदे. इंग्रजीमध्ये ती दोन आहेत, ए आणि ॲन. सो लेट्स सी यूज ऑफ इनडेफिनिट आर्टिकल्स ए अँड ॲन. हाऊ टू यूज दीज आर्टिकल्स इन इंग्लिश लँग्वेज. यूज इनडेफिनिट आर्टिकल ए और ॲन बिफोर सिंग्युलर कॉमन नाउन. आता हे जे उपपद आहेत ए आणि ॲन हे एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर वापरले जातात. इफ द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द प्रोनाउन्सिएशन इज अ कॉन्सोनंट, यूज ए. जर त्या शब्दाचा उच्चार सुरुवातीचा जर कॉन्सोनंट म्हणजेच व्यंजनासारखा आला तर आपल्याला उपपद वापरायचं आहे ए. आता कॉन्सोनंट आणि वॉवेल याच्यातला फरक आपल्याला माहीत आहे. In English there are 5 vowels A, E, I, O, U आणि बाकीची जी सर्व आहेत ती कॉन्सोनंट्स आहे. तर कॉन्सोनंट सारखा जर उच्चार आला तर ए वापरायचं आहे. अँड इफ द फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द प्रोनाउन्सिएशन इज अ वॉवेल, यूज ॲन. आणि जर त्याचा उच्चार वॉवेल सारखा आला तर मात्र ॲन वापरायचं आहे. हे दोन नियम महत्त्वाचे आपण सर्वप्रथम लक्षात घेऊया. एक्झाम्पल आपण पाहूया. अ बॉय, अ गर्ल, अ हाऊस, अ बुक. या चारही मध्ये पहा, बॉय, बी, ब हा कॉन्सोनंट सारखा उच्चार आल्यामुळं त्या ठिकाणी ए किंवा अ हे उपपद वापरलेलं आहे. त्याच पद्धतीनं गर्ल, हाऊस, बुक या सर्वांमध्ये जो उच्चार सुरुवातीचा येतो तो कॉन्सोनंट सारखा आल्यामुळं आपण त्या ठिकाणी उपपद वापरलेलं आहे ए. त्याचबरोबर ॲन एरोप्लेन, ॲन इलेफंट. इन these two nouns it pronounces like vowel. आता एरोप्लेनचा उच्चार पहा, ए, एरोप्लेन. इलेफंट, ई. त्यामुळे या ठिकाणी ॲन हे उपपद वापरत आलेलं आहे. त्याचबरोबर इफ इनिशियल कॉन्सोनंट ऑफ कॉमन नाउन इज प्रोनाउन्स्ड लाईक वॉवेल, यूज ॲन. आता काही ठिकाणी असंही होतं पहा की सुरुवातीला कॉन्सोनंट असतं पण त्याचा उच्चार मात्र वॉवेल सारखा होतो. अशा वेळेस आपल्याला ॲन हे उपपद वापरावं लागतं. जसं की ॲन अवर, ॲन ऑनेस्ट. आता ऑनेस्ट HONEST या मध्ये एच हे कॉन्सोनंट आलेलं आहे पण तरी सुद्धा त्याचा उच्चार जो आहे तो ऑनेस्ट,
असा होत असल्यामुळं त्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरणार आहोत ॲन. त्याचबरोबर HOUR याचा उच्चार अवर असा आहे, हवर असा नाही, अवर. त्यामुळं त्या ठिकाणी आपण आर्टिकल वापरणार आहोत ॲन. इफ इनिशियल वॉवेल ऑफ कॉमन नाउन इज प्रोनाउन्स्ड लाईक कॉन्सोनंट यूज ए. आता काही ठिकाणी असंही होतं पहा की सुरुवातीला वॉवेल त्या ठिकाणी असतं कॅरेक्टर, परंतु त्याचा उच्चार मात्र कॉन्सोनंट सारखा होत असतो. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे, आर्टिकल ए. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म. आता या ठिकाणी पहा युनिव्हर्सिटी याचा उच्चार सुरुवातीला या म्हणजेच वाय सारखा होत असल्यामुळं, कॉन्सोनंट सारखा होत असल्यामुळं या ठिकाणी आपण आर्टिकल वापरणार आहोत ए. अगदी त्याच पद्धतीनं युनिफॉर्म याही मध्ये उच्चार यू म्हणजेच म्हणजेच वाय कॉन्सोनंट सारखा उच्चार होत असल्यामुळं या ठिकाणी आपण आर्टिकल वापरणार आहे ए. आता ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आर्टिकल्स ए आणि ॲन हे वापरत असताना जे कुठलं नाउन असेल त्याचा उच्चार कॉन्सोनंट सारखा आला तर आपल्याला वापरायचं आहे ए, आणि जर उच्चार वॉवेल सारखा आला तर आपल्याला वापरायचं आहे ॲन. आणि त्यामुळं नाउन कोणतंही असू दे त्याची सुरुवात कशानेही होऊ दे, उच्चार सर्वात जास्त महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आर्टिकल ए इज यूज्ड बिफोर द न्यूमरल वर्ड्स. संख्यावाचक शब्दांच्या पूर्वी ए हे उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल 100, 1000. त्याचबरोबर डोंट यूज आर्टिकल्स बिफोर अनकाउंटेबल नाउन्स लाईक वॉटर, पेट्रोल, आईस एक्सेट्रा. आता आपण ए आणि ॲन हे आर्टिकल्स कुठं कुठं वापरतात हे पाहिलं, परंतु कुठं वापरायचं नाही आपण, तर ज्या ठिकाणी अनकाउंटेबल नाउन्स आहेत, वॉटर, पेट्रोल, आईस, हे आपल्याला मोजता येत नाही संख्येमध्ये. 1 वॉटर, 2 वॉटर, 3 वॉटर असं आपण नाही मोजू शकत, आहे की नाही. त्यासाठी 1 लिटर वॉटर असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल्स वापरता येत नाहीत. बट इफ यू डिस्क्राइब वॉटर इन टर्म्स ऑफ काउंटेबल युनिट्स लाईक ग्लास और बॉटल, इनडेफिनेट आर्टिकल्स कॅन बी यूज्ड. जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं जर त्या वॉटरच्या अगोदर तुम्ही ग्लास असं म्हणत असाल, म्हणजे 1 ग्लास पाणी असं तुम्हाला म्हणायचं असेल, तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी आर्टिकल वापरता येतं. उदाहरणार्थ अ ग्लास ऑफ वॉटर, अ लिटर पेट्रोल, अँड आईस क्यूब, म्हणजे मोजता येणं आवश्यक आहे. इट शुड बी काउंटेबल. Now we are going to see definite article, that is the. Use of definite article. If the singular noun gives information about that particular noun type, use article the. जर एखादं एकवचनी सामान्य नाम त्याच्या विशिष्ट जातीबद्दल माहिती देत असेल तर त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, the cow is very useful animal. In this sentence, cow is giving the information about all the cows. हे सामान्य नाम आहे. गायीच्या सर्व त्या जातीच्या बद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी द हे उपपद आर्टिकल वापरलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन कशासाठी वापरलं जातं तर टू मेन्शन युनिव्हर्सल थिंग्स इन द वर्ल्ड. जगामधल्या ज्या नैसर्गिक, वैश्विक, अलौकिक एकुलत्या एक गोष्टी आहेत अशा गोष्टी सांगण्यासाठी काय वापरलं जातं तर द हे आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द सन, द मून.
त्याचबरोबर बिफोर द नेम्स ऑफ ऑल डायरेक्शन्स, ज्या सर्व दिशा आहेत त्या सर्व दिशांच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. यू कॅन सी द ईस्ट, द नॉर्थ, द वेस्ट, द साऊथ, या पद्धतीने आपण सर्व दिशांच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरू शकतो. त्याचबरोबर बिफोर द नेम्स ऑफ स्क्रिप्चर्स, एपिक्स, न्यूजपेपर्स अँड फेमस बुक्स, विविध धर्मग्रंथ, महाकाव्य, वर्तमानपत्र आणि प्रसिद्ध पुस्तकं या सर्वांच्या नावाच्या पूर्वी द हे उपपद वापरता येतं. द गीता, द बायबल, द कुरान, द सकाळ, यू नो द सकाळ इज द न्यूजपेपर, व्हेरी फेमस न्यूजपेपर, द रामायणा, द महाभारता, these are the epics. And if superlative degree occurs before a common noun, the article should be used. For example, he is the smallest boy in the class. In this sentence, the boy, the smallest word, gives information about the boy. So smallest is the superlative degree. So here the article is used. Before the names of rivers, lakes, mountains, oceans, deserts, etc. For example, the Himalaya, the Ganga, the Arabian Sea, the Sahara. नद्या, तलाव, डोंगर, समुद्र, वाळवंट इत्यादींच्या नावापूर्वी द हे उपपद वापरतात. बिफोर ऑर्डिनल नंबर ॲडजेक्टिव्स, क्रमानं येणाऱ्या जी विशेषणं असतात, क्रमवाचक जी विशेषणं असतात, अशा विशेषणांच्या पूर्वी सुद्धा काय केलं जातं तर द हे आर्टिकल वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, द फर्स्ट, द लास्ट, द 100th, etc. Before names of musical instruments, so this definite article is used before the musical instruments also. For example, flute, drum, the flute, the drum. Now we are going to see where we should not use articles, where we omit these articles. आर्टिकल्स कुठं वापरायची नाहीत, कोणत्या ठिकाणी आर्टिकल्सचा वापर होत नाही तर बिफोर प्लुरल नाउन्स, अनेक वचनी जेव्हा नाम असतं त्यावेळेस आपण उपपदांचा आर्टिकल्सचा वापर करत नाही. फॉर एक्झाम्पल, बर्ड्स आर फ्लाइंग. बिफोर नेम्स ऑफ लँग्वेजेस, भाषा, त्यांच्या नावांच्या अगोदर कोणतंही आर्टिकल वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल, इंग्लिश, मराठी, अमराठी, द मराठी, द इंग्लिश, अ इंग्लिश असं म्हणायचं नाही. बिफोर अनकाउंटेबल नाउन्स, जे नाउन्स मोजता येत नाहीत, न मोजता येण्यासारखे जे नामं असतात त्याच्या अगोदर आपण कोणतंही आर्टिकल वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, न्यूज, मनी, इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर बिफोर प्रॉपर नाउन्स, एखाद्या व्यक्तीच्या विशेष नावाच्या पूर्वी कोणतंही आर्टिकल वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, वीर, तुषार, गणेश, एक्सेट्रा अशा प्रकारचं कोणतंही नाव असेल, प्रॉपर नाउन असेल तर त्याच्या अगोदर आर्टिकल अजिबात वापरलं जात नाही. बिफोर मटेरियल नाउन्स, पदार्थवाचक जे नाम असतात त्याच्याही अगोदर कोणतंही नाउन वापरलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, वॉटर, मिल्क. Thank you friends for watching this video carefully. If you really like my videos, please like, share and subscribe my channel Learn English from Home.